स्वाद आर्ट, खाण्याची एक कला. पण इथे आल्यावर कळलं की वेगवेगळे पदार्थ आणि त्यांचे स्वाद ही खरंच एक उत्कृष्ट कला आहे बनवणाऱ्यांची आणि खाण्याची पण. पु ल देशपांड्यांनी एकदा म्हटलं होतं, पु ल देशपांड्यांनी खवय्येगिरीचं हे सांगितलं होतं, तर स्वाद आर्टमध्ये आल्यावर खवय्येगिरी काय आहे हे आम्हाला आता कळतंय. त्यांचे वेगवेगळे पदार्थ, डाळिंब्याची उसळ म्हणू नका, आंबोळ्या म्हणू नका, किंवा थालीपीठं म्हणू नका, किंवा खरवस, फुलाचा खरवस असेल, रोजच्या भाज्या. आणि मला विशेषतः त्यांचं जे सॅलड असतं, म्हणजे ज्याला आपण कोशिंबिरी म्हणतो, जिथे महाराष्ट्रातला जो चौरस आहार आहे त्याच्यातली जी डावी बाजू आहे त्याच्यातलं जो कोशिंबिरी, त्या आता इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने करतात. कधी दाण्याची असते, कधी कांद्याच्या पातीची असते, कधी टोमॅटो हे कांदा असतो, कधी गाजराची असते, कधी मुळ्याची कोशिंबीर दह्यातली. म्हणजे हे जे आम्ही घरी स्वतः केलं होतं ते आम्हाला आता आयतं बसून खायला मिळतंय. त्याचं हे विशेष कौतुक आहे. या स्वाद आर्ट बद्दल जास्ती बोलणं म्हणजे काय, खरं बोलण्यापेक्षा खाण्यात मजा आहे. आणि त्याच्यासाठी दुकानात येऊन लोकांनी ते घेतलं पाहिजे. आणि नुसतं तुम्ही दुकानात येऊ नका, तुम्ही नुसतं एक डायल करा आणि त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सामील व्हा आणि त्यांना सांगा, ते तुमच्यापर्यंत पॅकेट्स घेऊन तुम्हाला अप्रोच होतील, तुमच्याकडे संपर्क करतील आणि तुम्हाला देतील. फक्त मामूली चार्ज आहे त्यांचा, पण तुम्हाला अत्यंत आनंद मिळेल.